लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सातपूर येथील सेक्स स्कॅन्डल प्रकरणात पोलिसांनी पत्रकार परिषदेत धक्कादायक माहिती समोर आणली आहे। हार्ड डिस्क चोरी करून त्यातील आक्षेपार्ह व्हिडिओच्या आधारे फिर्यादीला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आले। सुरुवातीला 10,000 रुपये उकळल्यानंतर आरोपींनी 12 लाखांची मागणी केली होती। पोलिसांना 2 पेनड्राईव्ह आणि मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यामध्ये 100हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। सातपूर पोलीस स्टेशन अंतर्गत एक साधारण 2 दिवसापूर्वी आमच्याकडे एक अशी माहिती आली होती की या गुन्ह्यातला जो फिर्यादी आहे मूळ गुन्ह्यातला त्याचं वय 63 वर्ष आहे आणि त्याला काही त्याच्याकडं काम करणाऱ्या काही लोकांनी त्याच्याकडचे एक हार्ड डिस्क होती, ती हार्ड डिस्क त्या ठिकाणी चोरीला गेलेली आहे आणि त्याच्यावरून त्याला ब्लॅकमेलिंग होते अशा पद्धतीची साधारणपणे प्राथमिक माहिती त्यांनी दिली आणि त्या माहितीच्या आधारावरती मग सातपूर पोलीस असतील किंवा आमचे क्राईम ब्रांच असेल त्यांनी एक काल रात्री एक जॉईंट ऑपरेशन केलं आणि त्याच्यामध्ये एकूण 4 आरोपींना आम्ही सध्या अटक केलेली आहे। त्या 4 आरोपींनी पैकी एक जो व्यक्ती आहे तो या आमच्या गुन्ह्यातला जो मूळ फिर्यादी आहे त्याच्याकडे तो ऑफिस बॉय किंवा त्याचा असिस्टंट म्हणून काम करायचा। साधारणपणे तो 2013 पासून वगैरे काम करायचा, बऱ्याच एक 16 वर्षापूर्वीपासून त्याच्याकडे काम करायचा। मध्ये त्याने काम सोडलं पण होतं, तर त्याचा देखील सहभाग असल्याचं निष्पन्न झालेला आणि त्याने त्याच्याकडे काम करत असताना ती हार्ड डिस्क जी आहे त्या हार्ड डिस्कमध्ये काही ऑब्जेक्शनेबल व्हिडिओज काही महिलांचे आणि काही फोटोज असल्याचं ते निदर्शनास आलं आणि ती हार्ड डिस्क त्याने चोरली आणि चोरल्यानंतर त्याला काही आर्थिक चणचणीमुळे किंवा इतर कुठल्या कारणांमुळे त्याने नंतर परत आपल्या मूळ गुन्ह्यातला जो फिर्यादी आहे जो 63 वर्षीय इसम आहे त्याला परत ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। त्याच्यावरून त्याने सुरुवातीला एक 10,000 रुपयाची रक्कम देखील त्यांना दिली होती आणि परत नंतर अजून 12 लाख रुपयाच्या रकमेची त्याला मागणी होत होती आणि त्याच्यावरून तो पोलिसांना अप्रोच झाला होता। त्याच्यानंतर आम्ही एक डिटेल जसं आपल्याला सांगितलं की काल एक ऑपरेशन लॉन्च केलं आणि त्याच्यामध्ये एक ट्रॅप करून आम्ही जवळपास 4 आरोपींना पकडलेलं आहे। आता त्या 4 आरोपींना जेव्हा आम्ही त्यांच्याकडून पकडलं तेव्हा त्यांच्याकडून आम्हाला घटनास्थळी 2 पेनड्राईव्ह पण मिळालेले आहेत आणि तसंच एक मोबाईल पण मिळालेला आहे आणि ती जी मूळ हार्ड डिस्क जी होती ती हार्ड डिस्क देखील आम्ही त्या ठिकाणी सदर गुन्ह्याच्या तपासणी जप्त केलेली आहे। आता त्याच्यामध्ये फर्दर नेमके कशा प्रकारचे व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत, कुणाचे आहेत आणि याच्यामध्ये काही लैंगिक अत्याचाराचा किंवा शोषणाचा काही प्रकार आहे का या बाबतीत देखील आता आम्ही पुढील तपास करत आहोत। त्याच्यामध्ये साधारणपणे काही आक्षेपार्ह त्या ठिकाणी इमेजेस आहेत आणि आक्षेपार्ह व्हिडिओ आहेत हे दिसतंय, परंतु त्याच्यात असा फोर्सफुल काही झालेलं आहे असं सध्यापर्यंत तपासात काही निष्पन्न झालेलं आहे असं दिसत नाहीये, परंतु ही अतिशय प्राथमिक माहिती आहे कारण आपल्याला सगळ्यांना माहिती की काल रात्रीचीच डेव्हलपमेंट आहे आणि अजून आम्ही त्याच्यात अधिक तपास त्याच्यामध्ये करतो। साधारणपणे ते कॅमेरामधलं शूटिंग आहे असं दिसतंय त्याच्यामध्ये, जसं की आपला जो हँडी कॅम किंवा व्हिडिओ कॅम वगैरे असतो अशा पद्धतीचा, परंतु आता त्या अधिक तपासांतीच आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल की तो एकाच ठिकाणचा आहे का त्यात मल्टिपल लोकेशन्स इन्व्हॉल्व्ह आहेत। मात्र त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की मल्टिपल महिलांचे व्हिडिओज त्याच्यामध्ये आहेत की मात्र सकृदर्शनी त्याच्यामध्ये निष्पन्न। हा खरं तर 63 वर्षीय व्यक्ती आहे, हा मूळ तसा स्वतःला पत्रकार म्हणणारा व्यक्ती आहे, मात्र याचा नंतरच्या कालावधीमध्ये याने ज्या काही आपल्या अंगणवाडी सेविका आहेत किंवा ब्युटी पार्लर चालवणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी कन्सल्टन्सीचा हा काम करायचा आणि त्यांना जी काही त्यांच्या व्यवसायाच्या निमित्तानं लागणारी जी काही कागदपत्र आहेत किंवा एनओसीज आहेत याच्यामध्ये तो फॅसिलिटेशनचं काम करायचा आणि त्याच्यामध्ये त्यांचं कन्सल्टेशन करून पण त्यांना फर्दर त्याच्यामध्ये नोकरी लावणं असेल किंवा त्यांचा व्यवसाय सुरू करणं असेल याच्यामध्ये त्यांना तो मदत करायचा। प्रकरण संवेदनशील आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये गोपनीयता बाळगून म्हणजे विशेषतः सर्वप्रथम तर माझं सगळ्यांनाच आव्हान आहे की याच्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्यामुळे आपण सगळ्यांनी देखील त्याच्यामध्ये गोपनीयता बाळगली पाहिजे आणि त्यामुळे ती गोपनीयता बाळगून आम्ही याच्यामधल्या ज्या कोणी महिला असतील त्यांच्याशी आम्ही संपर्क निश्चितपणे करणार आहोत। एक विशेष तपास पथक पण आम्ही त्यासाठी आमच्या अंबड डिव्हिजन मधल्या अधिकाऱ्यांचं, क्राईम ब्रांचचं आणि महिला अंमलदारांचं किंवा अधिकाऱ्यांचं आम्ही गठीत करत आहोत आणि त्याच्या आधारावरती तपास करून मग फर्दर याच्यात जर काही महिलांच्या शोषणाचा काही प्रकार झालेला असेल तर त्याच्या देखील पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल। साधारणपणे 2003 पासून तर 2024 पर्यंतचे व्हिडिओ त्याच्यामध्ये आहेत असं दिसतंय साधारण। त्याच्यामध्ये जुने व्हिडिओ अगदी आपण जर म्हटलं तर 2003चे आहेत आणि काही रिसेंट 2024 पर्यंत पण आहेत। या प्रकरणात अधिक तपास सुरू असून पीडित महिलांनी पुढे येऊन तक्रार करण्याचं आवाहन यावेळी पोलिसांनी केले। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।